भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आज उद्घाटित झालेल्या श्री गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरच्या या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले परमपूजनीय सरसंघचालकजी डॉक्टर मोहनजी भागवत, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी, आमच्या मातोश्री श्रीमती सरिता फडणवीस, माझे सहकारी चंद्रशेखरजी बावनकुळे, मंगलप्रभात लोढाजी, पंकज भोयरजी, आशिष जयस्वालजी, खासदार मायाताई उनाते, महापौर नीताताई ठाकरे, त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या मेहनतीतून हे सेंटर उभं राहिलं ते आमदार संदीपजी जोशी, त्याचप्रमाणे त्यांना समर्थपणे मदत करणारे श्री अक्षय नाईक, श्री पराग सराफ, श्री रितेश गावंडे, श्रीमती मिनल काळे, श्रीमती वासंतीताई देशपांडे, श्री अनिरुद्ध आंबटकर, श्री महेंद्र भुगावकर, श्री संदीप बारसकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे आमदार, लोकप्रतिनिधी, सर्व मान्यवर नागरिकगण, या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व गणमान्य नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे की 2 वर्षापूर्वी ज्या डायग्नोस्टिक सेंटरचं भूमिपूजन आपण केलं होतं आणि अतिशय सुंदर असं हे डायग्नोस्टिक सेंटर, अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या सर्व मशीन्स ज्याच्यामध्ये आहेत, सर्व सेवा सुविधा आहेत, असं हे डायग्नोस्टिक सेंटर आजपासनं आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होत आहे. खरं म्हणजे हे जे काही डायग्नोस्टिक सेंटर उभं राहिलं याच्या पाठीमागे संपूर्ण जी मेहनत आहे ती संदीपजींची आहे. संदीपजींनी ही सगळी टीम उभी केली आणि या टीमच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर उभं केलं. ज्यावेळी डायग्नोस्टिक सेंटरच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की आपण असं ठरवलं होतं की एखादं चांगलं डायग्नोस्टिक सेंटर झालं पाहिजे, तर आता मी त्याचा पाठपुरावा करतोय, मी ते करतोय आणि त्याला माझी इच्छा आहे की स्वर्गीय गंगाधररावजींचं नाव द्यायचं. त्यावेळी अर्थातच आम्ही यापूर्वी कधीच वडिलांच्या नावाने कुठलीही अशा प्रकारची वास्तू किंवा कुठल्या स्मृतीमध्ये कुठलं कार्य हे केलं नव्हतं. त्यामुळे याला आता परवानगी द्यायची नाही द्यायची असा एक प्रश्न नक्कीच मनामध्ये होता. मी त्याला सांगितलं की आपण दुसरं कुठलं नाव देऊ, पण त्याचा फार आग्रह होता. आणि मग मी संदीपला सांगितलं की आता तू जाऊन माझ्या आईची परमिशन घे, आईने परवानगी दिली तर तू निश्चितपणे मग त्या नावाने कर. आणि मग संदीपने जाऊन आईला पटवलं आणि आईची परवानगी घेतली आणि या ठिकाणी आमचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी दिलं. खरं म्हणजे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माननीय नितीनजी आणि परमपूजनीय मोहनजी सांगू शकतील, कारण त्यांनी अगदी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही सांगणं हे योग्य देखील नाही. पण मी एवढंच सांगू शकतो की जेवढं काही मी कमी वयामध्ये त्यांचं कार्य पाहू शकलो त्याचा खूप मोठा परिणाम हा माझ्या जीवनावर झाला आणि एक प्रकारे समाजकार्य करण्याची प्रेरणा आणि निस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा आणि विशेषतः जो काही माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला, त्यानंतर राष्ट्रीय विचारांशी जो काही संबंध आला, या सगळ्या गोष्टी केवळ वडिलांमुळेच त्या ठिकाणी घडल्या. त्यांना पाहूनच या सगळ्या गोष्टी खरं तर होऊ शकल्या आणि म्हणून माझ्याकरता नेहमीच एक प्रेरणास्रोत म्हणून मी माझ्या वडिलांकडे बघितलेलं आहे. आणि आज हे अतिशय सुंदर असं डायग्नोस्टिक सेंटर जे सिद्धिविनायक फाउंडेशनने तयार केलं, त्याला त्यांचं नाव दिल्याबद्दल आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी संदीपजींचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. हे जे कवर्ड आहे त्या गोष्टींकरता तर कोणाला शुल्कच लागू नये, त्या मोफत झाल्या पाहिजेत अशा दृष्टीनं याची रचना करायची. आणि त्या दृष्टीने संदीपने आपल्याला सांगितलं की
अतिशय कमी शुल्कामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि डायलिसिस तर त्या ठिकाणी जवळपास निशुल्क आपण करतोय. आमचे मित्र